हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदागमेकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणं। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। ब्रह्मान्ता गुरवः साक्षातिष्ठं दैवं श्रेयःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। आचार्यः पवनोऽस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायण श्रीशः देवी मंगल देवता। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ, श्री सुधींद्र तीर्थ, श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही कालच्या दिसाक वेदव्यासाले जननाचे विशयो मध्वाचार्यानं म्हळ्यार ते कितले की सकड आमकां संशय आशिल्ले ते तांणी कसं खातीर म्हणून सांगले. तांतो वेदव्यासाले अवताराक निमित्त जावन आशिल्ले गौतम ऋषील शापा विशयो त्रिविक्रम पंडिताचार्यान तत्वदीपकांत सांगिल्ले विशय आमी कालच्या दिसा पळयत आशिल्लीची. आमकां तांतो एक संशय येता कसले म्हूण म्हळ्यार गौतमांत असले श्रेश्ठ ऋषी तांकां ते गायी ती कृत्रिम गायी म्हूण कळ्ळी मे की तांगेले कमंडल उंतलो उदका स्पर्श जाल्ली कुडले एक गायी मरतवे ते कसं की तंतू या चढून सुकान कसलं की एक समनयनातील विषय नव्हतो म्हूण सांगून इथे तांकां कळणी असल पुरे आमगेल्या मनांत येता जाल्यार यत्तद् भगवता क्लप्तं तदेव नियतं भवेत्. अतोन्येषां वरः शापो गुणदोष प्रकर्तता स्वतः प्राप्तात् भेदकृतीः म्हूण सांगून मध्वाचार्यान सांगला पळय. म्हळ्यार परमात्मा कसलो संकल्प करता की ताका समजावनूच सर्वय जाता. तशें जावन कोणाला शाप, कोणाला वर, कोणाला गुण, खंयची दोष हे पळय परमात्माला संकल्पाक पूरक जावन वसूत न्हय. तशी परमात्मानं निर्णय केलेले ते द्वापरांत्यांतू आपण वेदव्यास जावन अवतार करून विज्ञान स्थापन करता म्हूण तागेले संकल्पाक समजावन गौतमाला शापत. तशें जावन विनायकान कसल्याक तशी दुर्बोधन केल्ले. पार्वतीन ताका तितली व्हडली देवी जावन तीन कसले कुत्सीत बुद्धी मनशांगेले बुद्धी तीन कसले दाखयले. तशीच ऋषी तितली पुराय वेदांग पंडित जावन आशिल्ले तसले ऋषी महर्षी तांकां आश्रय दिलेले गौतमाला विरुद्ध तांणी अपचार कसले केल्ले म्हणून मांद्र न्ही गौतमानी त्या व्हड ऋषीन तांणी कसं की एक अपचाराक तांगेले ज्ञान नाश देव म्हणून तांकां कसले शाप दिलो. हे पळय प्रश्न संदेह पळय आमी करूना इते खातीर ताजे खातीर ते संदेह नाका तशें पळय आमी सांगिल्ले तशी न्हय ते म्हूण सांगून ते हांगा सांगिल्ले यत्तद् भगवता क्लप्तं तदेव नियतं भवेत्. परमात्माला संकल्पावरी हांगा पुरय जावचें म्हणून. आतां गौतम ऋषीन शाप दिले. तांगेल्या आश्रमांत आश्रय घेतिल्ले ऋषीन मांद्र नवे ज्ञान नश्ट जावका जाल्यार मागीर सगळे लोकांत अज्ञान अंधकार येयलो म्हूण कसले सांगले म्हळ्यार गौतम ऋषील आश्रमांत आश्रय घेतिल्ले ऋषयोची ज्ञान प्रवर्तक तांणी संप्रदाय प्रवर्तक तांगेले ज्ञान नश्ट जाल्ली म्हणली नंतर तांणी शिश्यांक घेवचे आसकी तांकां वेद विद्या शिकोवचे आसकी कसले ना. कोण वेद विद्या शिकयताची तांनीची ज्ञाननाश जालेले देखून शापान तांणी शिष्य परंपरा मुंदर जायनी कोणाकय कसले शिकून दिवचे जायनी म्हणटना सर्व सज्जन ही ज्ञाना देखून वंचित जाल्लेले तशें सगळे लोक अज्ञानांत बुडलो म्हूण सांगून सांगीत. तशी हंगामी येदोळो मध्वाचार्याले विशयो तशी मध्वाचार्यान ते वेदव्यासाले तांणी अध्ययन केलेले. वेदव्यास म्हळ्यार कांय न्ही साक्षात देवूची म्हूण म्हळेले सकडे आमी पळयले. मध्वाचार्याल काणी आमी आयकलींची. आतां आमकां कसं की सकड तांणी सांगिल्ले एक श्रेश्ठ विशय मध्वाचार्याले द्वैत सिद्धांताचे तत्व स्वल्प सूक्ष्म जावन आमकां कितले अर्थ जाता तितले रितीर आमी पळोवया. भारतांतू भिन्न भिन्न मत अनेक चिंतन पुराय जनाले अभिमत एकले कसना एकल्यान एक सांगल्यार आनी एक सांगचे. ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ ದೇವ್ ಅಸ್ಸಚಿ ಮಳೆಲೆ ಆಸ್ತಿಕ ಜನ
पुराय जन अल्पशी वैर्याकलो परमात्म सत आणि नियमन केलेलवरी पुराय जत्ता मळलेक आस्तिकवाद जन ಕೆಲವು ಜನ देव म्हळ्यार पट्टीच्या बना कोण सांगिल्ले देवच म्हण म्हळेले नास्तिकवादी जन. अद्वैती जन कसं सांगताचे म्हळ्यार आम्मीची देव आम्मीची म्हळ्यार आत्माची परमात्मो म्हूण म्हळेले एक अद्वैतवाद तांणी करचे. आनी ಕೆಲವು जन मिथ्यावादी दोळे दिसता जगत्य जाल्यार पुराय फट्टी म्हूण सांगचे जन. आनी चारवाकवादी कसं नाही म्हळ्यार आमी दोळ्यान कसं पळयता त्या पुरे सत्य आमकां कसं दिसना त्या पुरे मिथ्य म्हळ्यार देवू आमकां दिसना न्हय म्हणटा तोवय मिथ्य देव म्हळेलें ना म्हणटले चारवाकी जन. मागीर द्वैत सिद्धांताचे जन दासोहम म्हूण म्हणटले आमी केन्नाय परमात्माल दास तो आमकां केन्नाय ईश म्हूण म्हणचे. ईश आनी दास दोनी तांणी विंगडची म्हणचे तसल द्वैत सिद्धांती जन. ते द्वैत सिद्धांतीची जन मात्र विष्णू सर्वोत्तमत्व सांगतले वैष्णवतांनी. तशी विशिष्टाद्वैत जन कसं सांगताची म्हळ्यार हांगच तितले काळ ईश आनी दास थंय पुराय जन समान म्हूण म्हणचे तसले विशिष्टाद्वैत सिद्धांत. मागीर शैव शिवाले एक आराधन करतले स्कंदाक आराधन करतले जन गणपतीला आराधन करतले शाक्य शक्ती स्वरूपिणी देवीला आराधन करतले प्रकृतीचे आराधन करतले जनसची. मागीर केल्लव शून्यवादी जन अवैदिक म्हणटात तांकां वैदिक विशयूय गुंतना. जैन बौद्ध इत्यादी विंगड मत असलेक सगळेची आमगेले सनातन हिंदू संस्कृतींतू मस्त सकडी भेद प्रभेद सकडस पुराय सनातनची जाल्यार एकल्याल चिंतन एदुकून एकल्याल चिंतन भिन्न एकल्याले उद्देशू विंगडू आनी एकल्याले उद्देशू विंगडू अशी रिती आमगेलें जीवन हांगा सनातन हिंदू संस्कृतीचे. जाल्यार तिनी अवतार घेवन येवन ईश आनी दास म्हळेले विंगडची म्हळेले एक द्वैत सिद्धांत साधन करून विष्णू सर्वोत्तमत्व तेंची सर्वकालिक सत्य आजी काली आनी मुखारी परमात्मूची सर्वोत्तम म्हळेले एक तत्व सगळी जगत्याक परिचय केलेले कोणे म्हळ्यार आमी आतां जिवोत्तम म्हणटात तांकां वायुदेव. तांनीची हनुमंत जावन द्वापरांत भीम जावन तशीच कलियुगांत वायुदेव तांणी मध्वाचार्य जावन हांगा जगत्यांत अवतरण करून येयलींची परमात्मूची सर्वोत्तम म्हळेले एक सत्य तांणी सगळे जगत्याक परिचय केले मध्वाचार्याने. आमी म्हणटाचे हरिय मतवे हनुमन मतवो म्हूण सांगून परमात्म केन्नाकय इशू म्हळ्यार यजमानू आमी पुरे तागेले दास म्हूण सांगून सांगताच पळय. हें वय करून दाखयलें कोणें म्हळ्यार त्रेतायुगांत हनुमंत वायुदेव हनुमंत रुपारी येवन श्रीरामूची सद्दां सर्व काळाक परमात्मो आमी पुरे तागेले दास म्हूण सांगून साधन करून दाखयलें कोणें म्हळ्यार हनुमंत रुपार आसूचे वायुदेवान. तशीच सदां शुद्ध भागवत धर्म म्हळ्यार परमात्माले एक अनन्य चिंतन करून सर्व दुष्ट दानवांक संहार करून कृष्णाक सर्व समर्पण करून द्वापरांतूय कृष्णाले पारम्य सर्वोत्तमत्व कृष्णाले एक परमता पारम्य ते सांगिल्लें कोण म्हळ्यार वायुदेवची भीमसेन जावन आयिल्लो वायुदेवान. मागीर कलियुगांत सर्व दानव त्रेतेचे द्वापराचे सर्व दानव कलियुगांत तांणी राय जावन आयलींची चंग जनांक कुमत म्हणटाची. कुमत म्हळ्यार आत्मो परमात्मो एकूची म्हूण सांगचे ते पळय दुर्मत म्हणचे ताका ते तांणी बोधन करूंक प्रारंभ केलें. निचावन वायुदेव परमज्ञानी म्हणटाची तांणी सज्जनांक उद्धार करचे खातीर उडपींत पाजक क्षेत्रांत जन्म आयली.
तशी सर्वांगेलो यजमान परमात्मा मी पुरे तागेल दास हे सगळेची जगत्य सत्य म्हूण सांगून तशी एक लेखून आसूचे द्वैतीजन ते द्वैत सिद्धांत उद्धार केलेलं कोणे म्हळ्यार मध्वाचार्यान वायुदेव आचार्य मध्व जावन कलियुगांत तशी अनंतानंत गुण परिपूर्ण जावन आशिल्ले परमात्माले अनंतानंत महात्मे ते द्वैत सिद्धांतांतू आमकां मेळटा. तशीची मध्व मत म्हळेल कसले म्हणून कितले की माधव जनांक गोतना आजीक आम्ही संध्यावंदनादी निष्काम कर्माक संकल्प करतना मध्वरथ कमल मध्ये निवासी म्हूण म्हणटाची जाल्यार ते मध्व म्हळ्यार कसले म्हणून कितले की चेडवांक गोतना. तशी स्वल्पपुणी एक आमगेल धर्माच परिचय आमकां जावका म्हूण म्हळेल खातीर एक मध्व जावन आशिल्ले जनाक मध्व मता परिचय जाय न्ही म्हूण जाल्यार कसली हें मध्व मत कोण मध्वाचार्य म्हणून म्हणटाची आमी मध्वाचार्याल नांव सांगून संकल्प करताची जाल्यार मध्वाचार्य कोण म्हूण निमगेल्यार कोणाकय गोतना. कोणाकय न्ही कितले की जनाक गोत्ता देवा दयेन जाल्यार कितले की चड जनाक गोतना. तशीची कोण मध्वाचार्य त्यांनी सांगिल्ले मताक मध्व मत म्हूण कसलें म्हणलें कसले तांगेले सिद्धांत हे पुराय एक कोळका जाल्यार आमी ಸ್ವಲ್ಪ अध्ययन करचें पडटा वयव्या. तशी मध्व मत नवें जावन सृश्टी जाल्लेलें न्ही तें सहज अनादी जावन आशिल्लें म्हणून मध्वाचार्य हांगा आमकां परी ತಿಳಿಸಿತಾची. जगत्यांतू जन्म आयली नंतर सर्व जिवांक एक आशे कसले म्हळ्यार हांगा दुखून उद्धार जावन परमात्माले वचूं तरी सर्व जनाल उद्धार साध्य खंयचे कशें जाता आमकां परमात्मालो अनुग्रह जेवचे म्हळ्यार कशें जेवचे खंयचे रितीर परमात्मालो अनुग्रह जाल्यार आमकां एक मुक्ती म्हळ्यार एक शाश्वत आनंद मेळटा म्हणटात न्हय ते कशें मेळटा हें पुरे मध्वाचार्यान आमकां सांगलां. मात्र न्ही तांणी कसं सांगलां रे तांगेले इतलें तांणी करून सांगिल्लें न्ही वेद शास्त्र इत्यादी प्रमाण दिवनूच सांगिल्लें तशें जावन तांकां प्रमाण आचार्य म्हणून म्हणटाची. तशी हांगा मध्वाचार्यांगेले मध्व सिद्धांताचे केलो विशेष विशय हे आतां आमी चिंतन करच्यार आसाची. मोक्षांतू कसं की एक सूख मेळटा. मोक्ष म्हळ्यार एक भारी आनंददायक सुखदायक म्हूण म्हणटाची. सर्व सुखा पशी उत्तम सूख मेळचें कोणाक म्हळ्यार मोह सोडून मोक्ष जावका म्हणून प्रयत्न करतले जनाक. मोक्ष एक साधन करता जाल्यार परमात्मा अनुग्रह आमकां जावूं का. परमात्मालो अनुग्रह इत्याक मोक्ष साधनेक अशी मोक्ष साधन करूं जायना म्हळ्यार आतां एक घरा दुखून भायर वताची म्हूण जावो 4 जण ओटू बायसोंचे आमकां एकल्याल्या बीगात आसता तो बीग घालून गट्टी 4 पंट बीगनी तांडून पळोवन समस म्हणले नंतर त्या बीगात हाता धरून घेवन वता तो. हांगा आनीक कोण कितेंय एक घडी येवन रपका भितर वचका म्हणलें बिगत कोणालें आसा तांगेली न्हू बिगत घेवका. तशी हांगा मोक्ष साधन करता जाल्यार परमात्मा अनुग्रह जावका. इत्याक म्हळ्यार परमात्मान आमकां बंधनां घालचें. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया म्हणलां परमात्मान म्हळ्यार
हांगा बंधनान तू घालचें आमकां परमात्मनाची. ते माये दुखून सोडोन घेवपा जाल्यार ते मायेन परमात्माले अनुग्रहाले आमगेले दुखून धुरचुका. तशी सकड जगत्याचे जिवांक सृष्टी लय एक स्थिती ज्ञान अज्ञान नियमन बंध मोक्ष इत्यादी अष्ट एक विधान दितलो कोण म्हण म्हळ्यार अष्टकर्ता म्हणून घेतिलो परमात्मा महाविष्णू. तशी तागेले एक विशेषत कसं म्हळ्यार अनंत कल्याण परिपूर्ण कल्याण गुणपूर्ण म्हणटा ताका. तशीची सूर्य आतां ताका आमकां तो सृश्टी करता, स्थिती करता, लय करता, ज्ञान दिता, अज्ञान घालचे ताणेची, बंधन घालचे ताणेची, मोक्ष करचे ताणेची, या पुरे आमी पळयले. या पुरे तागेले कसले म्हण अनंत कल्याण परिपूर्ण गुण म्हणटाची तेंच तागेले अप्राकृत शरीर म्हण म्हणटाचे आनंदमय शरीर म्हणून. कशी सूर्य आयलो म्हणले कुडले थंय काळोखू ना जतकी तशीची कोटी सूर्य समप्रभ म्हणून घेतिलो परमात्मा तागेले खंय दोश आसचे तो निर्दोशूचे. तशें हांव ताका सर्वोत्तम म्हणटाची, सर्वकर्ता म्हणटाची, तशीची सर्व स्वतंत्र हिताची परिपूर्ण एक आनंदमय जावन आशिल्लो परमात्मा हिताची ताका सर्वोत्तम म्हण म्हणटाची. ताका येद्दोळतय परमात्माक आमी कसं की आमकां कळला देव म्हळ्यार कसले म्हण आमी लेखला शिवाय तो परमात्मा आमी मंत्र लेखचे ते जाल्यार परमात्मा खंय बसला, खंय दुखुनी, खंय कोण आसा, खंयचे जीव आसा, कोणाले फ्युचर कसले, कोणाले पास्ट कसले, आतां कसं जाता सर्व पळोवन घेतलो परमात्मा मात्र. तशें परमात्माक सर्वोत्तम म्हणटाची. ताका कोणी अर्थ करून घेतला बे ना. तशी एक सर्वत्र व्याप्त जावन सर्वांके आधार जावन आशिल्लो परमात्मा तशें ताका सर्वोत्तम म्हणचे. जेवो आतां मध्वाचार्यान कसले एक सिद्धांत तांणी सिद्ध करून दाखयले, साधन करून दाखयले. ते परी शास्त्र प्रमाणीत ताचे खंयचे कपल कल्पित न्हय. शास्त्र प्रमाणीत कशी ते परमात्माले विशयो शास्त्राक संमतवे हांगा सांगिल्ले पुरय म्हळ्यार खंडीत ताज्या तशें परमात्माक सदागमेक विज्ञेयम म्हणचे. साधारण कोण वेदशास्त्र शिकता तांकां परमात्मा कसो म्हणून अर्थपुणी जाता. तशी आचार्य सांगताची सर्व शब्द वाच्य जावन आशिल्लो परमात्मा म्हूण आमी म्हणटाची. तशी ताका विष्णूक सर्वोत्तम म्हूण म्हणटाची, गुणपरिपूर्ण म्हणटाची, निर्दोश म्हूण म्हणटाची, सर्वज्ञ म्हूण म्हणटाची, तोची सर्वकर्त्र म्हणटाची, सर्वाधारूय सर्वाश्रयूय तोची, सर्वत्र व्याप्तूय परमात्मुची. तशें ताका सदागमैक विज्ञेयम म्हूण म्हणटाची. सर्व शब्द वाच्य जावन आशिल्लो. तशी हे पुरे विष्णू सर्वोत्तम म्हूण सांगचे एक संक्षिप्त जावन सांगचेची विष्णू प्रकरण ग्रंथ म्हूण सांगून आसा. तांतो आमकां ल्हानांतल्यारी भगवद्गीता वाचितनाय परमात्मा विष्णूची सर्वोत्तम म्हूण म्हळ्यार आमकां कळटा. त्या वेळार एक संशय मस्त जन आसता विष्णूची सर्वोत्तम वय जाल्यार आमी महालक्ष्मीला आराधन करताची, गणपतीला आराधन करताची, रुद्राला आराधन करताची. ते तांणी पुरे कोण तशें जाल्यार तांतूय महालक्ष्मीक आमी विष्णू लोटवू आसतली. विष्णूलान तिगेले एक अविनाभाव जावन आशिल्ले संबंद महालक्ष्मी तिका अभियोगिनी म्हणटाची. केन्नाय ती विष्णू लोटू आसता म्हूण म्हणटना तिगेले एक परमात्माले विशय आमी तोची सर्वोत्तम म्हणटना महालक्ष्मी कोण आसल्यार तिगेले पात्र कसले, परमात्माक आनी तिका कसले अंतर आसवे म्हणून म्हणटना तेवूय मध्वाचार्य
सांगताची कसल्या म्हणून म्हणत तीची यस्या अपांगलभ मात्र ऊर्जित असा श्रीमद अजितम बलवत बलवत अजितम नमामी म्हणून सांगून म्हणारी तिगेले एक पुडी नोट म्हणता पडा मी कण्णोट अपांगलभ ते ताजीन जगत्याचे सर्व सृष्टी इत्यादी क्रिया करची तिणे तिका कोणाक ब्रह्म पदवी बसो का म्हण दिसता तसली योग्य जना ती बसयत काही महासमर्थ समर्थ शक्ती ती काय अस आणि विष्णुली भारी प्रितीची विष्णुक देशकालांसम म्हणारी त्यातनं दुखून विष्णू असं त्यातनं दुखून महालक्ष्मी असं तशी गुणांसमवे ना देशकालान विष्णुक समान ती नित्य अवियोगिनी म्हणतात तिका ती बाई नित्यमुक्तची आणि ती केकळिकची उद्देश करून पूज केला ती संतोष ना विष्णू ओटूची तिका पूज केल्यार मात्र तिक संतोष जाता तशी मध्वाचार्यान तांगेले अभिप्राय महालक्ष्मी विषयान मस्त कडेन दिला आणि मुख्य प्राण ताका आमी जीवोत्तम म्हणटाची परमात्मा सर्वोत्तम जाल्यार मुख्य प्राण जीवोत्तम सर्व जिवांक साधन करच्याक तशीची तो एक रितीर सांगची जाल्यार परमात्माक लक्ष्मी नारायणाक तो अमात्य म्हणटा पळय प्रधान सचिव म्हणटा पळय तशी ताका परमात्मुची गुरू कय तश जावन जिवोत्तम जावन आशिल्ल्या वायुदेवाक मुख्य प्राणाक आमी जगद्गुरू म्हणटाची मुख्य प्राणा मूल गुरुवे म्हणटाची तागेले एक अवतार हनुमंतुकी भीमुखी मध्वकी हे तीन अवतार पळयल्यार सात्विक जनांक उद्धार करून तामसांक नाश करचे खातीरची तो आयलो हें न्ही जावन खंयचें कार्य कोणाल कार्य भगवत कार्य तशी ताका भगवत कार्य साधक म्हूण म्हणटाची सर्व जिवांगेलें अस्तित्व हागेल निमती जेवचे वो नामे जीवनांची म्हूण लेख सर्व जीवराशी वंत म्हूण जाल्यार मुख्य प्राणाल निमतीची तशें जावन ताका जगत त्राण सर्व जिवांगेले त्राण प्राण म्हूण सकट म्हणटाची तशी आनी कसलें म्हूण म्हळ्यार हांगा एक पंचभेद तारतम्य जावन आशिल्ले विशयी परम आमकां सांगताची मध्वाचार्य कसलें म्हूण म्हळ्यार हांगा सृश्टींत पंचभेद भेदात्मक जावन आशिल्ली सृश्टी जीव देवभेद जीव जीवभेद जीव जडभेद जड जडभेद जड देवभेद हे पुरे भेद आस म्हूण नयनतल्यार मध्वाचार्यान सांगिल्लें आमी स्पश्ट दोळ्यान पळयताची फात्तरू म्हणटाची आमी आतां एक मिशनान क्रश केलेले जल्ली फातर जाल्यार पळया प्राकृतीक न्ही तो आर्टिफिशियली कट केलेलो ओड भंडे फातर प्राकृतीक त्या प्राकृत फातराक ते मिशनान कटींग दिलेलें आतां मिशनान कट केलेले जाल्यार ते जल्ली पात्रांत एका वरी एक पातर ना विंगड 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 जावन आसता तशी एक पात्रा वरी एक पातर ना आतां जड जड भेदांत भांगर लोखंड पुरय एक न्ही त्या बाई जड वस्तू हे मागीर जड वस्तू जाल्यार ताका भेद आस तशी जड जड भेद म्हणलें तशीची जीव जीव भेद आस मनुष्य प्राणी पुरे जीवची जाल्यार एकल्या म्हणके एकले नाची तशी ज्ञान आशिल्लो अज्ञानी न्ही अज्ञान आशिल्लो ज्ञान न्ही एकलो सुखार आसता एकलो दुख्खार आसता मनुष्य काय देव न्ही हे पुरे देव देव भेद हे पुरे एक देवते पेशी एक देवते विंगड अशी हे जगत्यांत ह्या पुरे तारतम्य म्हूण म्हणटाची तशी अनेक संशयो आमकां पुरे जेन्ना येवच्यो जीव म्हळ्यार खंय दुखून येयलो तो कोण तो खंय प्रयाण आतां आमी चड जनान देहाक जीव म्हूण लेखताची जीवात्मा म्हळ्यार देहची म्हूण लेखताची जाल्यार हे पळय जिज्ञासा आमकां मध्व सिद्धांतांत
वाज्यत्व जितना सुरे सुरे येवचे एक जिज्ञासे हाका उत्तरही मध्व सिद्धांतांतू मिळता. जीवू देह अंतू अंतर्यामी जावन सूचे परमात्मो जीवात्मो प्रे ಒಟ್ಟು असं म्हणताची त्या बैब्या तरी आत्मा कनी परमात्मा कसल चढवणच आत्मूची परमात्मा जात म्हणून अद्वैती जन सांगतात ना ते जेवच्या साध्य वे या पुरे विचार आमका मध्व सिद्धांतांतू मिळता. परमात्मो बिंबोस्मी आम्ही पुरे तागेल प्रतिबिंब म्हण सांगून तो कसं कीच एक ಗೊಂಬೆ ಹೇಳೇಲವರೆ ಅಮ್ಕ ಕೆಳೀತ ತಗಲ ಅಂತ ಸುಚ್ಚೆ ಸೂತ್ರಾचे ಗೊಂಬೆ आम्ही बिंब आता बिंब आम्ही प्रतिबिंब तर तसला रे जीवाक कसले कर्तृत्व म्हणसवे पुरे परमात्मान लेखील तशी आम्ही करचे म्हणजे रे आमके कर्तृत्व स्वे ते कर्तृत्व तक ना म्हणजे रे तरी पुण्य पाप जीवाक चल्याक सर्व कोरचे देवांजला रे ये पुण्य पाप पुरे जीवा कसल्याक ये पुरे मध्वाचार्यानं स्पष्ट उत्तर दिलं. तशीची संसार चक्र म्हणल्यार तांतू भितर जननस बाल्यस यवनस वृद्धाप्यस रोगरुजिनस सुख दुःखस कडेर म्हणतात मरण. जीवनांतू कोण सत्कर्म करत की कोण दुष्कर्म करत की ताजी निमती जाऊन पाप पुण्य निर्धार जावचे. आता पाप केल्यार जलवे जेव्हा पुण्य केल्यार जलवे ते सरोत नकवे ताजे खातीर वापस आम्ही जन्म घेवन येताचे. तशी ह्या संसाराक पडलेले बंधनांत पडलेले जीवाक ते एक अंत दुखून सोडोन घेवची कशी हे मध्वाचार्यानं आख्खे एक परिहार दिला. तशी मुक्ती जावका म्हणून जाल्यार कोणा मुक्ती जावका म्हणून दिसता ताका देवाल वयर भक्ती सुका वैराग्य सुका केन्नाय देवाल उपासन कोरका ताका गुरू कारुण्य सुका गुरूल निमती जावन ताका परमात्माल विशय कळची जाता. तशीची मुक्ती जाय म्हणल्यार भक्ती जावका तसल्या भक्ती म्हळ्यार कसं न्ही भक्ती जेवची कशी भक्ती वाडतवे भक्ती आनी ज्ञान म्हळ्यार एकवे ज्ञानाक भक्ती एक तुलन करू जत्वे. तशी या पुरय गुरु कारुण्या निमती मेळचे म्हणून तशें गुरुप्रसादो बलवान म्हणचे गुरुविन गुलामना गोदनका तुरे दंड मुक्ती म्हूण म्हणटा आपल्या. तशी मुक्ती मार्गार वचुका जाल्यार गुरु कारुण्याचे आमकां एक वाट दाखोवची दिव्वो म्हूण म्हणटाची. तशी मागीर परमात्माल दर्शन जाले कुडलें बिंबरूप पळोवचें मेळ्ळे कुडलें ज्ञानभक्ती परिपक्व जाता संपूर्ण जावन परमात्माक शरण येताचे आमी ते परमात्मान आमगेले वयरी प्रसन्न जावका म्हूण सांगून एक आमकां आशी. तशी आनी एक कसं म्हळ्यार मोक्षा विशीं तांणी सांगिल्लें आसा. मोक्ष कितली की जनां आसा मोक्ष म्हळ्यार ते कसं स्थिती ते कसं असं सुखच म्हणटाची आनंदच म्हणटाची हांगा येना आमकां चूक मस्त दुडू दिल्यार जालें देवान हांगा आमी सुखार आसताची म्हणटना थंय हांगा कचकी एक आमकां शरीर आसा भौतीक तशें जावन भौतीक शरीर आशिल्लें देखून ते एक मोक्ष म्हळ्यार कशी मेळचे हे भौतीक शरिराचे निमती मोक्ष म्हळ्यार मेळटवे ते जेवो शरीर आनीक एक मोक्ष मेळका म्हूण जाल्यार निवृत्ती जावका तें शरीर तशें जाल्यार तेदन आनी एक संशय येता आमकां देह ना तांचो आनंद कसो म्हूण अनुभव करचे कसले ताकाची ह्या मुक्ती म्हळ्यार एक विशयांत सर्वय आचार्य सांगताची कसले म्हळ्यार मुक्तजन सुचखई वैकुंठ अनंतासन श्वेतद्वीप म्हळ्यार तिनी धाम परमात्माले हें खंय आस कशें आस थंय कसो सकड आस हे पुरे विशय आमकां आचार्य मध्वान सांगला. मुक्ती चमकलेले जन हांगा येवन वापस कसलें सांगू जायना नतलरी आचार्यांनी मुक्ती विशयो मुक्त लोका विशयो सर्वय तांणी सांगिल्लें आसा. आनी कसं म्हळ्यार परमात्मा
आणि तागेल गुणा कसले भेद ना. तशी एक प्रमाण म्हळ्यार कसले खंयचे प्रमाण ताका साक्षी कसले हे पुराय विशयो मध्वाचार्यान सांगेल आसा. तशी एक हे पुरे कोळका म्हण जाल्यार आमी मध्वाचार्यांगेले तांणी बरयिल्ले सर्व ग्रंथाचे ಸ್ವಲ್ಪ अध्ययन कोरखा जाल्यार तितले अध्ययन कोरचे तितले ज्ञान ते एक अध्ययन खंयचे जना जाल्यार एक ताजें अध्ययन दिवच्या सादी तसले गुरू जावपाचे ना नातल्यार अध्ययन करच्याक साध्य जायना. तशी विष्णू सर्वोत्तम म्हूण सांगून मध्वाचार्यान म्हणल्यार हे सगळे जगत्य स्वतंत्र आनी अस्वतंत्र म्हूण म्हळेले दोनी भेद म्हूण लेखल्यार परमात्मो स्वतंत्रो परलेल पुरे तागेले अधीन अस्वतंत्र. तरी विष्णू सर्वोत्तम म्हूण म्हळ्यार कसले मध्वाचार्यान ते कशी सांगला तांत आमकां कसलच्यान विशय मेळटा हे पुराय बायच्या दिसाक पळय आमी आजी सांगेल सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदास समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.